गुगलचा जो प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडियातला एक प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब. तर यूट्यूबवरती ज्या पद्धतीनं जगभरातले कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर्स आपला कंटेंट टाकतात, माहिती टाकतात, व्हिडिओज टाकतात, त्याचा फायदा बऱ्याच लोकांना होतो, म्हणजे खूप लोकांना फायदा होतो आणि ते कोणी नाकारत नाही. कारण तुम्ही अख्खं शिक्षण आहे, म्हणजे एक प्रकारचं जे शिक्षण असतं, एखाद्या गोष्टीबद्दल काही ज्ञान आपल्याला जाणून घ्यायचं असतं, ते आपण यूट्यूबच्या माध्यमातूनही ते मिळवू शकतो. मी स्वतः जे यूट्यूब व्हिडिओचं जे एडिटिंग करायला शिकलो ॲडोब प्रीमियर प्रो या सॉफ्टवेअरमध्ये, तेही मी यूट्यूबवरचे प्रीमियर प्रोच्या एडिटिंगचे जे व्हिडिओज होते, जे काही परदेशातल्या एक्सपर्ट्सने बनवलेले, ते बघून मी सगळं शिकलो. तर तुम्हाला शिकण्यासारखं हे यूट्यूबवर बरंच काही असतं. पण यूट्यूबचा एका वेगळ्या अर्थानं फायदा घेणारे लोक, ज्यात आर्थिक व्यवहार वगैरे जे येतात आणि अर्थकारण घडतं, ते जसे वाढायला लागले तसं या प्लॅटफॉर्मकडे लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत गेलाय. आता तुम्ही बघा, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या आणि आता त्या होणार आहेत हे दिसतंय, तर जानेवारीपासून मराठीतच इतके राजकीय विश्लेषक गल्लीबोळात निर्माण झालेत, उठसूट आपलं काही यूट्यूबवर टाकत असतात. म्हणजे ज्यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणेंना तिकीट मिळणार की किरण सामंतांना, त्यांच्यात नेमका वाद काय आहे किंवा तिकडे नेमकं काय समीकरण जे ग्राउंड लेवलवर आहे त्याबद्दल ओ की ठो माहीत नाही. पण ते त्यांच्या घरात बसून समोर मोबाईल ठेवून एक भलं मोठं विश्लेषण करून मोकळे होतात. आणि हे सगळं आपण बघत आलोय. असे पायलीला 50 यूट्यूबर्स निर्माण झाले. त्याच्यामागचं कारण मी आधीच सांगितलं की यामागचं कारण जे आहे ते अर्थकारणाशी जोडले गेले. यूट्यूबमधून बऱ्यापैकी पैसे मिळतात. हे आता जगजाहीर झाल्यामुळं प्रत्येकाला वाटू लागले की मीही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवावे. हा झाला यूट्यूबचा रिव्हेन्यूचा एक अँगल, की तुम्ही व्हिडिओ सादर करता, त्याच्यावर एक सर्टन टाईम नंतर तुम्हाला जाहिराती येतात आणि त्या जाहिरातींच्या बदल्यात यूट्यूब तुम्हाला 60-40च्या रेशिओने 60% ते घेतात, 40% तुम्हाला देतात. असं ते कंटेंट क्रिएटर आणि यूट्यूबचं अर्थकारण असतं. आणि जर तुमच्या व्हिडिओजना चांगले व्ह्यूज मिळायला लागले तर त्यातून चांगली कमाई होते. आता जे मिलियन्स क्लबमधले जे सबस्क्रायबर बेस असणारे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांना बऱ्यापैकी कमाई होते. म्हणजे ती कल्पना तीच असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर आमच्यासारखे काही 4-5 लाख सबस्क्रायबर असणारे, त्यांचा ॲव्हरेज जो व्ह्युअरशिप आहे आमची जी, ती लाखभराच्या आतमध्ये असते प्रत्येक व्हिडिओच्या. काही व्हिडिओ लाखाच्या पुढेही असतात. तर त्यांचं जे काही महिन्याचं जे अर्थकारण आहे ते असं एका सीमित अशा मर्यादित अशा वर्तुळात येऊन थांबलेलं असतं. तर ते सगळं करत असताना त्यातून जे उत्पन्न मिळतं त्यातून तुमचा महिन्याचा खर्च भागवणं आणि त्याच्यावरच जर तुमची उपजीविका असेल तर ते सगळं मॅनेज करणं फार कठीण पडतं. पण ज्यांच्याकडे चांगला बेस आहे, जे दिवसाला 4-4, 5-5 व्हिडिओज टाकत असतात आणि ते सगळे व्हिडिओ चांगले चालतात, म्हणजे लाखाच्या आसपास, तर त्यांना बऱ्यापैकी रिव्हेन्यू मिळतो. तर हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय ते त्याच्या मागचं कारण सांगतो, म्हणजे मूळ मुद्दा. मित्रो, विषय असा आहे की मी तुम्हाला यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मचं आणि त्यातून होणाऱ्या कमाईचं जे काही एक परस्पर संबंध आहे तो मी सांगत होतो. तो यासाठी सांगत होतो की काल अजित अंजुम नावाचा जो उत्तरेतला एक पत्रकार आहे, तर अजित अंजुम हे नाव बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, कारण ते स्वतः न्यूज 24, इंडिया TV, आज तक, स्टारचं जे चॅनल होतं आधी, त्या स्टारच्या चॅनलवरही ते न्यूज बेस्ड प्रोग्राममध्ये ते दिसायचे आपल्याला. आणि ते अगदी एक्झिक्युटिव्ह एडिटरपासून ते प्रोड्युसर अशाचे जे न्यूज चॅनलमध्ये ज्या पोस्ट असतात त्या पोस्टपर्यंत ते जाऊन पोचले होते. एक दबदबा असलेलं नाव होतं हिंदी न्यूज मीडियामधलं. त्यानंतर त्यांची जी काही विचारसरणी आहे, म्हणजे डाव्या विचारसरणीला नेहमी ते प्रोत्साहन देत असतात, त्यामुळे ते लेफ्टिस्ट आहे असा त्यांच्यावर आरोप होतो. अशा लेफ्टिस्ट विचाराच्या अजित अंजुमने एका सर्टन पिरियड नंतर, म्हणजे सगळीकडची जी त्यांची नोकरीची जी दालनं होती ती बंद झाली आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं, अजित अंजुम म्हणून. आता ह्या चॅनलचा सध्याचा जो सबस्क्रायबर बेस आहे तो 53 लाखाचा आहे. म्हणजे
5.3 मिलियन्स. आणि त्यांचे प्रत्येक व्हिडिओ हे 6, 7, 8 लाख या अशा व्ह्युअरशिपच्या घरात असतात. त्यातून त्यांना चांगली बऱ्यापैकी कमाई होते. यांचं चॅनल मी बघायला कधीपासून लागलो तर जेव्हा हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं पंजाब दिल्ली बॉर्डरवरच्या, तेव्हा त्या आंदोलनाबद्दल मी माहिती घेत असताना त्यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्या व्हिडिओत पहिलाच व्हिडिओ होता. तो पहिला व्हिडिओ बघताना मला असं जाणवलं की बऱ्यापैकी रंजक अशी माहिती या व्हिडिओतून मिळते. कारण तो व्हिडिओ शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल कमी आणि तिथे जी काही लंगर सुरू होते, म्हणजे कुठे छोले भटुरे बनतायत, शिजतायत, कुठे खिचडी शिजते, कुठे अस्सल दुधाचा चहा बनवला जातोय, कुठे रबडी बनते, कुठे दह्याची लस्सी बनते मलाईवाली, आणि हे खाण्याचे पदार्थ मग ते कसं श्रमदान केलं जात आहे, मग तिथे पुऱ्या कशा तळल्या जात आहेत, भाजी कशी बनवली जाते आणि किती मोठ्या प्रमाणात बनते, हेच बघण्यात तो अख्खा ब्लॉग संपत होता. आणि मग काय उरलं सुरलं असेल तर मग ते क्यों कर रहे हो, मग ते काहीतरी सांगायचे आंदोलक. ते शेतकऱ्यांसाठी जो कायदा आणला होता केंद्र सरकारने, त्या विरोधात हे सगळे आंदोलक रस्त्यावर आले होते. आणि त्या आंदोलकांमध्ये जेव्हा अजित अंजुम शिरून ही तफरी करायचा, म्हणजे हे काय इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, आणि हे सगळं दाखवतोय कुठल्या तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर, लाखो लोक बघतायत. हे बघून लोक त्याला ओळखायला लागले आणि त्याला आपल्याकडे बोलवायला लागले की आता इथे नाश्ता होतो, इथे भजिया पकोडे तले जा रहे आहे, तो हे भजी पण खा, मग हा चहा पण घ्या. असं त्याचा दिवसभराचा दिनक्रम होता. मग त्यात काही गोष्टी म्हणजे ओघाओघानच आपल्याला बघता आल्या की ह्या सगळ्या आंदोलकांच्या ज्या गाड्या होत्या, कुणाच्या अगदी हमर पण होती तिकडे, मर्सिडीज, फॉर्च्युनर, या सगळ्या गाड्यांमधून हे आंदोलक आले होते. त्यांचे जे ट्रॅक्टर्स उभे होते, त्या ट्रॅक्टर्सच्या आतमध्ये फोमवाल्या गाद्या, तिथे आतमध्ये जनरेटर, तिथे TV, मग त्यांना पंखे, अशी सगळी सोय. त्यांच्या अंगावरचे टी-शर्ट्स, म्हणजे जी तरुण मुलं होती आंदोलकांपैकी, त्यांच्या अंगावर नासा, केल्विन क्लेन, अरमानी या सगळ्या ब्रँडचे टी-शर्ट्स वगैरे बघायला मिळायचे. एकंदर त्या आंदोलनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो बदलत गेला माझा. मला खरोखर वाटायला लागलं की हे आंदोलन निव्वळ मजेसाठी चालू आहे. ज्यांच्या घरात पुढच्या किमान 2 ते 3 वर्षांसाठी खाता पिता येईल एवढं राशन भरलेलं आहे, किंवा यांच्या बँकेत एवढा पैसा आहे की पुढची 2-3 वर्षांनी काही काम केलं नाही तरी चालू शकतं, अशा सधन कुटुंबातले हे सगळे लोक आहेत. कोणी यातला गरीब दिसत नाहीये. आणि जे कोणी गोरगरीब आले होते यांच्या मागून, त्यांनाही हे काहीतरी मदत करत होते, त्यांचं घर चालत होतं. ते जेव्हा इथे 6-6 महिने बसत होते त्या बॉर्डरवर, तेव्हा त्यांच्या गावात, त्यांच्या घरात त्यांना जे काही रोज शिजवलं जायचं ते सगळं पुरवलं जात होतं. त्यामुळे हा सगळा मनुष्यबळाचा जो खेळ चालला होता तो आपल्याला दिसत होता. तर अजित अंजुम आणि माझी ही पहिली ओळख ऑन स्क्रीन, प्रत्यक्षात कधी भेटलेलं नाही. पण या अजित अंजुमबद्दल काल एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. ते अल्टिमेट मीडिया नावाचं एक चॅनल आहे. गायत्री देवी म्हणून ज्या एक आहेत महिला, त्या चालवतात. त्या आहेत आफ्रिकेत, तांझानियाला. त्या तिथून म्हणजे मला वाटतं कोविड नंतरच्या दुसऱ्या वर्षात, म्हणजे 21-22च्या मध्यात त्यांनी हे त्यांचं चॅनल सुरू केलं. आणि तेव्हा त्या अगदी डेस्परेटली महाराष्ट्रातल्या काही लोकांशी बोलण्यासाठी उत्सुक असायच्या. त्यात मग मी होतो, सुशील कुलकर्णी होते, भाऊ तोरसेकर होते, मी आणि विक्रांत जोशी, असा आम्ही दोघांनी मिळून एक कार्यक्रम केला होता त्यांच्यासोबत. पण नंतर मला जाणवलं की हे काही वर्कआउट होत नाही, त्यामुळे फारशा कुठल्या हिंदीवाल्यांशी सहसा बोलतच नाही. पण झालं असं की ह्या गायत्री देवींनी नंतर त्यांचा जो खाक्या होता की अशा लोकांना पकडायचं, त्यांना बोलतं करायचं. जसं आपल्याकडे सुरुवातीला एक ट्रेंड होता की भाऊ तोरसेकरांना समोर बोलवायचं, म्हणजे झूमवर किंवा कुठल्या तरी स्ट्रीम यार्डच्या माध्यमातून, आणि त्यांची मुलाखत घ्यायची आणि ती मुलाखत तुफान चालायची. असं करत करत काही चॅनल्स आपला बेस बनवत गेले. असं बरंच झालंय. काही लोकांनी भाऊ तोरसेकरांच्या मुलाखतींमधून बरंच काही साध्य केलेलं आहे. तसं हिंदीतही आहे, भाऊंच्या मुलाखती हिंदीतही बऱ्यापैकी चालतात. तर त्या महिलेने पण तेच केलं. ते आता साजिया खान ॲडव्होकेट, त्यानंतर असे बरेच लोक आहेत जे उजव्या विचारांचे आहेत.
त्यांना बोलवून त्यांच्याकडून वादग्रस्त विधानं करवून घेत असं इन्स्टिगेट करणं, त्यांना उकसवणं आणि त्या माध्यमातून कुठला तरी नरेटिव्ह सेट करणं, हे सगळं करत 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 त्या आज बऱ्यापैकी त्यांचा सबस्क्रायबर बेसही झाला आणि त्यांच्या व्हिडिओजना चांगले व्ह्यूजही मिळतात. आता उजव्या विचारधारेतल्या राष्ट्रवादी विचारांच्या एका प्रवाहातले काही चॅनल्स आहेत जे उत्तरेतही आहेत आणि जशा आपल्याकडेही आहेत मराठीतले, त्यातलं एक बऱ्यापैकी ओळख असलेलं चॅनल म्हणजे हे द अल्टिमेट मीडिया. ह्यांनी काल काय झालं की वाट वाकडी करून त्या अजित अंजुमची कळ काढली. आता ही कळ नुसती चिमटा काढून पाळण्यासारखी कळ नव्हती, तर श्रीकांत, म्हणजे काय त्याचं नाव होतं, कुमार श्रीकांत या नावाचा एक पत्रकार आहे, त्याला या गायत्री देवींनी आपल्या चॅनलवर बोलवलं आणि मग त्याने जी काही स्टोरी सांगितली आहे अजित अंजुमबद्दल, तर अजित अंजुम हा माणूस लेफ्टिस्ट आहे. तो ज्या पद्धतीनं मोदी विरोधातला, योगी विरोधातला किंवा एकंदर भाजपा विरोधातला अजेंडा राबवतो हे आपल्याला दिसतं. ते कुणीतरी आपल्याला स्पून फीडिंग करावं, चमच्यानं भरवावं, इतकं काही असं अनघड नाही की आपल्याला ते कळतच नाही, दिखती बात आहे. तरी या अजित अंजुमला कुठून तरी फंडिंग होत आहे. तर न्यूज क्लिक वगैरे हे जे काही मध्ये भानगड आली होती, तर त्या माध्यमातून या मंडळींनी बराच पैसा कमवलेला आहे. अजित अंजुमने किती कमवला हा आपला लुकआउट नाही आहे किंवा हा आपल्या विचाराचा भागच नाही आहे. मुळात ही मंडळी ज्या पद्धतीनं एक प्रकारचं नरेटिव्ह सेटिंग करण्यासाठी विकले जात आहेत किंवा पैसे घेऊन हे सगळं करतायत. आज आमच्यावरही आरोप होतो की हे भाजपचे पेड पत्रकार आहेत. आता भाजप आम्हाला पैसे देतं हे कुणीही, आम्ही उघड चॅलेंज केलंय की भाजप आम्हाला पैसे देतं दर महिना, दर व्हिडिओ मागे किंवा एकदम वर्षाकाठी. तर असे कधी कुठे पैसे दिले असतील तर ते सिद्ध करा म्हणून. मी कित्येकदा बोललोय, सुशील कुलकर्णी बोलत असतात, भाऊ या लोकांच्या नादीच लागत नाहीत. पण मुळात काय होतं की दुर्लक्ष करा आपण म्हणत असतो, पण दुर्लक्ष करण्याच्या पलीकडच्या जेव्हा गोष्टी होतात, आता या अजित अंजुमबद्दलही तेच झालंय. त्या कुमार श्रीकांत नावाचा जो काही पत्रकार आहे, त्याने अजित अंजुमच्या एवढ्या भानगडी काल त्यांच्या त्या पॉडकास्टमध्ये उघड केल्यात की अजित अंजुम न्यूज रूममध्ये त्याच्या स्वतःच्या केबिनमध्ये बसून दारू प्यायचा. मग इंटर्न्स मुली होत्या, त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, त्यांना ऑर्डर देणं, जा सोडा घेऊन ये, हे आण ते आण. थोडक्यात काय तर तिथल्या ज्या न्यूज अँकर होत्या महिला, त्यांचं लैंगिक शोषण होणं, या सगळ्यांशी अजित अंजुमला जोडलं गेलं. मग अजित अंजुमकडे मर्सिडीज आहे, एक नाही 4 आहेत, त्याही व्यतिरिक्त अजून काही गाड्या आहेत. या मग कुणी दिल्या, मग त्या कशासाठी दिल्या, आणि मग त्याचा नोएडामधला जो काही बंगला आहे तो पेंट हाऊस आहे. अजून त्याचे नोएडामध्ये 4-4, 5-5 फ्लॅट आहेत. तो मूळचा बिहारचा आहे, बिहारमध्ये त्याची जमीन आहे, त्याच्या बायकोच्या नावावर जमीन आहे. तर हे सगळं या माणसाने तिथे ऑन स्क्रीन सगळं त्याने जाहीर केलं, पण त्याला एक पुष्टी देणारा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. अजित अंजुम हे त्याचं नाव नाही, अजित कुमार झा असं नाव आहे असं त्या कुमार श्रीकांतने सांगितलं. पण ते नाव कुठल्या तरी म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवर आहे किंवा कुठल्या तरी शाळेच्या दाखल्यावर आहे किंवा कुठे लिहिलेलं आहे हे दाखवणारा एक साधा पुरावा त्याने तिथे त्या स्क्रीनवर दाखवलेला नाही. हा अंजुम हे त्याने जे काही टोपण नाव घेतलंय आपल्या नावाला जोडून, ते उत्तरेतल्या बऱ्याच लोकांना ती एक खाज असते. ते अंजुम रहबर म्हणून एक मोठे उर्दू कवी होऊन गेले, शायर होऊन गेले. तर हे असं अंजुम वगैरे आपल्या नाव पुढे लावणं त्यांना थोडंसं मोठेपणाचं लक्षण वाटतं. तर ते त्याने नाव लावलं, ते त्यासाठी ते का लावलं, अली मौला हे ते, मग त्याला कुठेतरी मुस्लिम धार्जिणं ठरवणं. तो आहे मुस्लिम धार्जिणा, तो लेफ्टिस्ट आहे, तो हिंदुत्व विरोधी आहे, तो मोदी विरोधात आहे, भाजपा विरोधात आहे, तो योगींना कसं त्यांची इमेज डॅमेज करता येईल यासाठी प्रचंड प्रयत्न करणारा पत्रकार आहे. हे सगळं मान्य. अगदी राजस्थान आणि युपीच्या इलेक्शनमध्ये तो तिकडे तळ ठोकून 15-15 दिवस तिथून रिपोर्टिंग करत होता. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघतोय. युपीच्या इलेक्शनमध्ये त्याने एका वयोवृद्ध जोडप्याला, जे असं त्या बग्गीतून जात होते, त्यांना पकडून त्यांचा इंटरव्ह्यू केला
आणि त्यांनी मग ती सगळी स्टोरी सांगितली की हमको राशन मिलता है, महीने का 2000 अकाउंट में आता है. मग तरी सुद्धा त्यांना घर कसं नाहीये हे ते त्यांनी सगळं दाखवल्यानंतर तातडीनं प्रशासनानं दखल घेतली आणि मग त्याला त्या वृद्ध जोडप्याला घर मिळालं. मग त्या अजित अंजुमची दखल थेट नरेंद्र मोदींनी घेतली. नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेमध्ये त्या अजित अंजुमच्या व्हिडिओचा उल्लेख केला आणि तो दाखवला, ती क्लिप दाखवली. आणि तिथून अजित अंजुम हा सगळ्यांच्या रडारवर आला, प्रसिद्धीच्या रडारवर. मग अजित अंजुम थेट त्याचा रायवल, त्याचा विरोधक कोण असेल तर मग नरेंद्र मोदी याच टेचात वागू लागला. आता त्याचे मी बरेच व्हिडिओ बघत आलो आतापर्यंत. तो कुठल्याही सिस्टीमबद्दल बोलत नाही. आम्ही जसं बोलताना एक विचारधारा आहे की हिंदुत्व विरोधी जो कोणी आहे त्यांच्याबद्दल बोलतो, महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणाबद्दल किंवा त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलतो. अजित अंजुम थेट नरेंद्र मोदी हाच त्याच्या समोरचा प्रतिस्पर्धी आहे. योगी आदित्यनाथ हाच माझा विरोधी आहे आणि पर्सनली त्यांना कसं अटॅक करता येईल, त्यांना कसं टार्गेट करता येईल ह्याच उद्देशाने बऱ्यापैकी काम करत आलाय. आणि त्याला काहीतरी त्याचा मेहनताना त्याला मिळत असेल याबद्दल वाद नाही, मिळत नसेलही. पण ज्या पद्धतीनं या कुमार श्रीकांत नावाच्या पत्रकाराने बेछूट बेलगाम आरोप केलेले आहेत ते त्याला आणि त्या गायत्री देवी ज्या चॅनल चालवतात अल्टिमेट मीडिया, त्या दोघांनाही याचा फटका बसणार आहे. कारण अजित अंजुमने या दोघांनाही विथ चॅनल सकट यांच्यावर एक केस केलेली आहे काल. आता या केसला त्यांना सामोरं जावं लागेल. मानहानीची केस आहे. तिथे मग ती सुनावणी होईल आणि त्या सुनावणीनंतर खरं खोटं केलं जाईल आणि त्याच्या तयारीत अजित अंजुम आहे. त्याच्याकडे जे पुरावे आहेत, त्याचं खरं नाव काय, तो बिहारमध्ये कुठे जन्म झाला, बिहारमध्ये किती जमीन आहे, इथे तो पेंट हाऊसमध्ये राहतो की साध्या डुप्लेक्समध्ये राहतो हे तो मांडायला तयार आहे. त्याच्याकडे कुठल्या गाड्या आहेत त्याची माहिती द्यायला तयार आहे. पण या कुमार श्रीकांतने ज्या पद्धतीनं बेछूट आरोप करताना काही महिला पत्रकारांचा उल्लेख केला, महिला अँकरचा, त्याही उद्या पुढे येऊन जर कुमार श्रीकांतच्या बाजूने बोलतील की बाबा हो खरोखर अजित अंजुमने आमच्यासोबत काही गैरवर्तन केलं होतं, तर अजित अंजुम बद्दल जे काही परसेप्शन क्रिएट करण्यात कुमार श्रीकांत आता सक्सेस झालाय तर ते खरं ठरेल. नाहीतर कुमार श्रीकांतला याचा फार मोठा फटका बसणार आहे. आणि हे अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओ सादर केले जातात ज्या प्लॅटफॉर्मवरून, बोलणारा भलताच असतो पण त्याला प्लॅटफॉर्म देणारा एक वेगळा माणूस असतो. आता या गायत्री देवी आहेत तर याही फसतील तर हे सगळे आरोप खोटे ठरले तर मित्र काय झालंय की यूट्यूब चॅनेल्स आणि त्यातून मिळणारं उत्पन्न, आता मागच्या वर्षी केरळमधल्या 13 युट्यूबर्सवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती. म्हणजे या युट्यूबर्सची कमाई किती असेल विचार करा. आजवर आपण नुसतं उद्योगपती टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यावरच इन्कम टॅक्सच्या धाडी पडतात असं वाचत बघत आलो होतो. पण युट्यूबर्सवर इन्कम टॅक्सची धाड, हे जे युट्यूबर जे आहेत, जी तुम्हाला मी आता स्क्रीनवर दाखवतो ती बातमी, ते कोलॅबरेशन करायचे, म्हणजे कुठल्या तरी प्रॉडक्टचं एन्डॉर्सिंग करायचे, कोणाशी तरी कुठल्या कंपनीचं त्यांचा प्रचार करायचे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे. आणि हे सगळे पैसे ब्लॅकमध्ये जेव्हा येतात त्या पैशाचा कुठला हिशोब नसतो, त्याचा इन्कम टॅक्सही भरला जात नाही आणि GSTही भरला जात नाही. आता आम्हाला जे काही इन्कम यूट्यूबकडून येतं ते थेट आमच्या अकाउंटला येतं, ते दिसतं. जेव्हा वर्षाकाठी तुम्ही तुमचा आयकर भरायला जाता तेव्हा हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्यावरती GST 18% लागू होतो. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 म्हणत शेवटी हे सगळं सरकारच्या खात्यात जमा होतं. आणि चलो कुछ नाही तो महिना तो गुजारा, जे कसा बसा महिना चांगला गेला ह्या आनंदात हे फायनान्शियल इयर संपलं असं म्हणत ते जे इन्कम टॅक्स भरलेले पेपर असतात ते घ्यायचे, CA कडून फाईल करून ठेवायचे. हे किमान माझ्यासारख्या तरी यूट्यूबरचे मागच्या 2 वर्षाचे उद्योग आहेत. त्यातही मला जो सपोर्टर्सवर जो पैसा येतो तर तो पैसा मी नाशिकच्या पाड्यावर खर्च करत गेलो. आतापर्यंत 16-17 लाख रुपये खर्च झाले आपले. तो खर्च ज्या पद्धतीने झालाय तो कुठल्या चॅरिटी याच्यामध्ये बसत नसल्यामुळे त्या पैशात जो माझ्या अकाउंटमध्ये आलाय त्याच्यावरही मला इन्कम टॅक्स भरायला लागला, त्याच्यावरही मला GST भरायला लागला आणि झाला खर्च तो पाड्यावरती. त्यामुळे तिथेही खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 नाही तर गिलास थोडा 1 रुपया, ₹1.25 असं झालं. तर ही एक परिस्थिती आहे काही युट्यूबरची. आणि दुसऱ्या पारड्यात
असे युट्यूबर्स आहेत की ज्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडतात. इतका पैसा युट्यूबर्सकडे, कंटेंट क्रिएटरकडे येतोय आजच्या या जमान्यात. आणि तीच उदाहरणं उत्तरेतल्या काही मंडळींनी अगदी पद्धतशीरपणे ग्रॅब केलेली आहेत. अजित अंजुम आणि त्यांची सगळी जी काही पिलावळ आहे तीही त्यातलीच आहे. यांच्याकडेही गडगंज संपत्ती आहे. यांनाही ज्या पद्धतीनं यूट्यूबकडून जो पैसा येतो तो तर शेवटी अकाउंटेबल आहे, त्याच्यावर टॅक्स भरावा लागत असेल, पण असाही बऱ्यापैकी पैसा येतो कारण मोदी विरोधात, या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकार विरोधात जे नरेटिव्ह चालवलं जात आहे देशभरात, त्यात अग्रक्रमाने जी चॅनल्स आज आपल्याला दिसतात त्यात एक चॅनल अजित अंजुम यांचं पण आहे. आणि त्याच्या विरोधात बोलायला गेलेला हा जो कुमार श्रीकांत आहे तो ज्या बेजबाबदार पद्धतीने बोललाय त्याचा फटका त्यालाही बसणार आहे. त्यामुळे निव्वळ अशा प्रसिद्धीच्या लालसेपोटी काहीतरी करायला गेल्यानंतर काय होतं हेही आपल्याला इथे दिसतंय. म्हणजे एकाच घटनेमागे आपल्याला 2 ते 3 वेगवेगळे पैलू आपल्या नजरेसमोर उभे राहिलेले आहेत. मित्रो, हे जे युग आहे किंवा हा जो काही भूलभुलैया आहे जो यूट्यूबच्या माध्यमातून क्रिएट झालाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटर तर अजूनही भयानक आहे. तिथे अगदी थोडक्या शब्दांमध्ये एखादी पोस्ट करणं, एखादा फोटो टाकणं, यासाठी मोठ्या गँग्स तिथे बसलेल्या आहेत. मागे मी त्या गँगवॉरबद्दल बोललो होतो, अनेकांना मिरच्या जमल्या होत्या त्याच्यातून. म्हणजे आम्ही ज्यांच्या बाजूने बोलतोय आजवर आणि त्यांनी कधी आम्हाला छदाम एक चहाही पाजलेला नाहीये, त्यांचीच पिल्लावळ 40 पैसे जे म्हणतात आपण, ते 40 पैसेवाले असे तुटून पडले होते. मी फक्त एक शब्द वापरला गँगवॉर म्हणून. खरोखर गँगवॉरच सुरू आहे तिथे. आता त्याच्यावर मी ठीक आहे, काही लोकांनी मला फोन केले, त्यानंतर समजावलं की यातून तुमच्याच विचारधारेची बदनामी होते, त्यामुळे फारसं काही त्याच्यात खोलात जाऊ नका, म्हणून मी गप्प बसलो. तर माझ्याकडे एवढे पुरावे आहेत ना या सगळ्यांविरोधात, तर मी एक एक मांडत गेलो, हे सगळे नागडे होतील. नागडे हे किती पैसे कमावतात, त्यांना किती पैसा मिळतो, याचे आकडे आहेत माझ्याकडे. मित्रो, हा जो काही पत्रकारिता म्हणा किंवा सोशल मीडियावरती एक प्रकारे प्रबोधनाचा जो व्यवसाय सुरू झाला ना नव्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून, हा कुठे घेऊन जाणार आहे या सगळ्या पिढीला ते काही खरं दिसत नाही त्याचं मला. पण झालंय असं की या अजित अंजुम आणि कुमार श्रीकांत जो आहे आणि त्या गायत्री देवी यांच्या माध्यमातून काल जे काही, कालची पूर्ण संध्याकाळ 3, 3:30, 4ला तो पहिला गायत्री देवींचा व्हिडिओ आला. त्यानंतर अजित अंजुमने धडाधड 2 व्हिडिओ केले, त्यांना नोटीस पाठवली. आणि हे सगळं जे काही रामायण महाभारत सुरू आहे ते मला वाटतं टप्प्याटप्प्याने पुढेही सुरू राहील. कारण खटला सुरू जेव्हा बोर्डावर येईल आणि मग तो खटला चालू असताना काही गोष्टी बाहेर येतील, कधी यांच्या बाजूने कधी त्यांच्या बाजूने, काय होईल फारच चमत्कारिक आहे. ते काय होतंय त्याच्यावरही माझं लक्ष आहे. त्याच्यावरही मी टप्प्याटप्प्यात जसं तिकडे काही प्रगती होईल तशी मी त्याच्यावरही माहिती देत जाईन. आणि निवडणुका होऊ द्या या, त्यानंतर बघा मी कसं ह्या सोशल मीडियातला जो गोरखधंदा आहे ना तो तुमच्या पुढे उघडा करणार आहे. एक एक मोठी मोठी नावं तुमच्या पुढे मी अशी उघडी करीन ना की तुम्ही विचार नाही करू शकणार की अरे हा माणूस विकला गेलाय. होय मित्र, आणि पुराव्यासकट, का मला माझा कुमार श्रीकांत करून घ्यायचा नाहीये, मी पुराव्यासकट मांडीन. तोवर वाट पहा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.